नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आयसर म्हणजेच ज्या व्यवस्थेतून भारतामध्ये असलेल्या तरुणांमधून सायंटिस्ट बनण्यासाठीची जी शिक्षण प्रणाली आहे, याबद्दलच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती आता नुकतीच जाहीर झाली आहे. आयसर म्हणजेच सायंटिस्ट निर्माण करणारं महाविद्यालय किंवा कॉलेजची व्यवस्था, ज्यामध्ये 12वी नंतर आपण या कोर्ससाठी जाऊ शकतो, ज्या माध्यमातून आपण सायंटिफिक टेम्परामेंटसाठीच्या शिक्षणासाठी जात असतो, जे शासकीय रचनेतून आहे, जे केंद्र सरकारच्या वतीने चालवलं जातं. आयसर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. आपण पाहू शकतो की ही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशी त्याची ओळख आहे. आयसर हे बेहरामपूरला आहे, भोपाळला आहे, कोलकाता या ठिकाणी आहे, मोहाली, त्याचबरोबर पुण्यात सुद्धा आयसर आहे, तिरुवनंतपुरम तिथे आहे आणि तिरुपतीला आहे. 2025 या अकॅडमिक इयरसाठीच्या ॲडमिशन नोटीसबद्दल आपण आत्ता बोलतोय, जे नुकतंच वर्तमानपत्रात जाहीर झाले. अनेकांना याबद्दलची माहिती नसते, म्हणून थेट जाहिरातीवरच आपण कॅमेरा ठेवून ही जाहिरात तुम्हाला दाखवतोय. आयसरमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी आतुर असतात. अनेकांना याबद्दलची माहिती नसते आणि ज्यांना माहिती असते त्यांना कधीकधी त्याबद्दलच्या शेड्यूल्समध्ये ज्या अपडेट्स असतात त्या लक्षात येत नाहीत. सो आपण पाहू शकतो की 5 वर्षांचा BSMSचा कोर्स आहे. ही ड्युअल डिग्री आहे. त्यामध्ये 4 वर्षांचा BSचा कोर्ससुद्धा असतो, BTech डिग्रीसुद्धा असते. इथ्या जाहिरातीमध्ये असं म्हटले की या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम हायली मोटिवेटेड स्टुडंट्स स्टडिंग इन द सायन्स स्ट्रीम फॉर द ॲडमिशन टू 5 year BSMS. हा इंटिग्रेटेड ड्युअल कोर्स आहे. त्याचबरोबर 4 year BTech अँड BS डिग्री प्रोग्राम्स इन इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे आयसर. आता या जागा ज्या आहेत त्या कोणत्या आहेत तर बेहरामपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुवनंतपुरम आणि तिरुपती. 2025-26 साठीची व्यवस्था आहे आणि याच्यामध्ये अधिक माहिती हवी असेल तर www.iceradmission.in या वेबसाईटवरती जावा. काय पद्धतीचा कोर्स आहे ते आपण अन्य व्हिडिओमध्ये तर खरं यापूर्वी केलेलंच आहे, परंतु आता मी जाहिरातीवरच आता फोकस केला आहे. तर 5 वर्षांचा BSMS ड्युअल डिग्री प्रोग्राम आहे. हा सगळ्याच आयसर्समध्ये उपलब्ध आहे, पुण्यात देखील आहे. 5 वर्षांचा BSMS ड्युअल डिग्री प्रोग्राम इन कॉम्प्युटेशनल अँड डेटा सायन्स हा कलकत्ता येथे आहे, आयसर कोलकातामध्ये. 4 वर्षांचा BS प्रोग्राम इन इकॉनॉमिक सायन्सेस आयसर भोपाळ या ठिकाणी आहे. खरं तर इकॉनॉमिक्समध्ये आम्हाला सायंटिफिक टेम्परामेंटने शिकायचं आहे असं म्हणणाऱ्यांसाठी ही चांगली सुविधा आहे, भोपाळमध्ये आहे. 4 years BTech प्रोग्राम ॲट आयसर भोपाळ. त्याचबरोबर 4 years BS प्रोग्राम इन इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल सायन्सेस. सध्याच्या काळामध्ये याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच्यामध्ये सायंटिस्ट बनण्यासाठीच्या प्रोसेससाठी ही सुरुवात. क्युरिक्युला डिस्ट्रीब्युटेड इन ब्रेडथ अँड डेप्थ विथ अन अपॉर्च्युनिटी टू लीड सब्जेक्ट्स फ्रॉम द इंटरनॅशनली रेप्युटेड अकॅडमिक्स. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती याला किंमत आहे. आपल्याला कमी वयामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपलं ग्रूमिंग या आयसर संस्था करत असतात. एक्सपोजर टू द फोर्टलाईन रिसर्च एरियाज इन द वर्ल्ड क्लास लॅबोरेटरीज या पद्धतीची रचना या ठिकाणी लागलेली आहे. कॅन्डिडेट्स चूज देअर स्पेशलायझेशन ओनली आफ्टर एक्सप्लोरिंग डिफरंट सब्जेक्ट्स. विषय कळले, अंदाज आला की त्यानंतर आपल्याला यामध्ये कोणता विषय स्पेशलायझेशनचा घ्यायचा हे ठरवता येतं. रिसर्च इंटर्नशिप दॅट यासुद्धा या ठिकाणी आहेत आणि या संदर्भातले प्रोजेक्ट आपल्याला करता येतात. आणि इंटरडिसिप्लिनरी रिसर्च म्हणजे या शाखेतून दुसऱ्या शाखेतल्या ज्ञानासंदर्भातली माहिती घेता येते. आणि इंटरडिसिप्लिनरी जे अत्यंत गरजेचं असतं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल लाईफमध्ये. फुल्ली रेसिडेन्शियल कॅम्पसेस विथ वेल इक्विप्ड हॉस्टेल्स आणि मेडिकल फॅसिलिटीज आहेत. आणि याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने अर्थात हे अनेक वर्षांपासून चालू आहे. आयसरमध्ये रेसिडेन्शियल कॅम्पसेस आहेत. अपॉर्च्युनिटीज फॉर स्पोर्ट्स, कल्चरल अँड अदर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे अन्य सुद्धा
कॉलेजमध्ये जसं असतं त्याच पद्धतीने आपल्याला काही सुविधा मिळतील ज्याच्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. परंतु सायंटिस्ट बनवणं हेच यामध्ये महत्त्वाचं असतं. ॲप्लिकेशन्स कशा पद्धतीने करता येतील तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आयसरची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जायचे. www.iceradmission.in या सेक्शनमध्ये जाऊन आपण ॲप्लिकेशन करू शकतो. आणि या ॲप्लिकेशनमध्ये जर आपल्याला काही विशेष माहिती हवी असेल तर फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्समध्ये जाऊन त्यामध्ये आपल्या शंका निरसन आपण करू शकता. याची फीज किती आहे तर 2,000 रुपये फी आहे, परंतु SC/ST किंवा काश्मीरी मायग्रंटसाठी 1,000 रुपये आहे. त्याचबरोबर PWD कॅन्डिडेट्स म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये फी या ठिकाणी आहे. ॲप्लिकेशन प्रोसिजर मी आता सांगितली. कोण विद्यार्थी याला पात्र ठरतात तर याच्यामध्ये हू हॅव पास्ड 12th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन इन सायन्स स्ट्रीम. कधी तर आता 2025चे तर विद्यार्थी आहेतच याच्यामध्ये, परंतु 2023, 2024 आणि 2025 या 3 कॉन्झिक्युटिव्ह वर्षांमधल्या विद्यार्थ्यांना 12वी ज्यांची झाली त्या वर्षी त्या विद्यार्थ्यांना आयसरच्या परीक्षेला बसता येणार आहे. आणि याच्यामध्ये त्यांचे पर्सेंटेज जे आहेत ते 60% हवेत. 55% SC/ST आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहेत. सो आयसरमध्ये जाण्यासाठी 60% मार्कांची गरज आहे. आणि त्यासोबतच आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट या परीक्षेमध्ये आपल्याला म्हणजे हे जर असेल तर आयसर ॲप्टिट्यूड टेस्टला आपल्याला बसता येणार आहे. आणि मग या संदर्भातली जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला वेबसाईटवरती पाहता येणार आहे. आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट यासाठी ॲप्लाय करण्यासाठी आपण पाहिलं की ही अट आहे. आणि म्हणूनच डेट ज्या आहेत त्या जरा पुढच्या असतात. म्हणजे ही परीक्षा आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट ही 25 मे 2025 रोजी आहे. त्या संदर्भात पूर्वीच 10 मार्चला याचं ॲप्लिकेशन पोर्टल ओपन झालं आहे. लास्ट डेट जी आहे ती 15 एप्रिल आहे. आज मी व्हिडिओ करतोय ती तारीख जी आहे ती मी 8 तारखेला व्हिडिओ आत्ता करत आहे. तर अजून 7 दिवस शिल्लक आहेत. 15 एप्रिल तुम्ही व्हिडिओ ज्या वेळेस पाहताल त्यावेळेस चेक करा. 15 एप्रिल 2025. जर जे विद्यार्थी पुढच्या वर्षी या परीक्षेला बसणार आहेत त्यांना अंदाज येण्यासाठी लक्षात घ्या की पुढच्या मे महिन्याच्या आसपास अशा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर तुम्हालाही त्या दृष्टीने तयारी करता येईल. स्कॉलरशिप मिळते याच्यामध्ये. ॲडमिटेड स्टुडंट्स मे बी एलिजिबल फॉर द इन्स्पायर स्कॉलरशिप. आणि हे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने दिलं जातं. सो आपल्याला फोन नंबरसुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्यावेळेस आपण ईमेल संपर्क किंवा फोन करून अधिक माहिती घेऊ शकता. आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट ही 25 मे रोजी आहे. ज्यांना स्कॅनर हवा आहे तीही सुद्धा आणि वर्तमानपत्रात ही जाहिरात आलेली आहे. स्कॅनरसुद्धा मी या ठिकाणी दाखवत आहे. सो स्कॅनर इथे पाहू शकता आणि त्या अनुषंगाने आपण या तयारीसाठी पुढे जाऊ शकता. 7 ठिकाणी आयसर आहे ते पुन्हा एकदा मी दाखवतोय. आयसर बेहरामपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुवनंतपुरम आणि तिरुपती अशा ठिकाणी आपल्याला आयसरचं शिक्षण घेता येईल. 12वी नंतर आपण सायंटिस्ट बनण्याच्या प्रक्रियेसाठीचा कोर्स या ठिकाणी उपलब्ध असतो. शासकीय रचनेतून या शिक्षण व्यवस्था आहेत. केंद्र शासनाच्या वतीने अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आणि याच्यामध्ये BSMS कोर्स, त्याचबरोबर BTech कोर्स आणि नुसता BS कोर्स याही गोष्टी याच्यामध्ये आहेत. सो ज्यांना याबद्दलची माहिती हवी आहे त्यांनी आयसर च्या ऑफिशियल वेबसाईटला जावं आणि ऑफिशियल वेबसाईटला जाऊन आपण अधिक माहिती घ्यावी. सो आयसरबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी मला व्याख्यानानंतर ही माहिती विचारली होती की आयसरच्या परीक्षा कधी असतात, कोर्सचा कालावधी कधी असतो. आणि आम्हाला लक्षात येत नाही नेमकं की आयसरला कशा पद्धतीने जाता येईल, कारण सगळ्यांना JEE माहिती असतं, CET माहिती असतं, परंतु आयसर ॲप्टिट्यूड टेस्टबद्दलची माहिती नसते, जी 25 तारखेला आहे. आणि त्यासाठी 15 एप्रिल सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा होता की गव्हर्नमेंटच्या या संधी आपल्याला ज्या असतात त्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. 15 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची. ज्यांना सायंटिफिक टेम्परामेंटसाठी जायचं आहे, सायंटिस्ट बनायचं आहे, इनोव्हेशन्स करायचे आहेत, त्यांच्यासाठी ही एक अप्रतिम संधी आहे आणि त्यासाठीचा हा व्हिडिओ होता. ऑल द बेस्ट हू आर इंटरेस्टेड फॉर आयसर. थँक्यू.